डोंबिवलीमध्ये अस्सल मराठी मेजवानीचा आस्वाद घ्यायचा आहे तर पेंढारकर कॉलेजच्या समोर नवीनच सुरू झालेलं मराठी मेजवानी या आउटलेटला नक्की भेट द्या, जिथे व्हेज थाळी 250 आणि नॉनव्हेज थाळी फक्त 300 रुपयांपासून सुरू होते. डोंबिवलीमध्ये असाल तर या न्यूली ओपन सी फूड रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. कम्फर्टेबल सिटिंग सोबतच यांचा अँबियन्सही खूपच भारी आहे. इकडे येताच आम्ही ऑर्डर केले त्यांचे प्रॉन्स रवा फ्राय जे खूप क्रिस्पी आणि टेस्टी होते. इकडची फिश थाली मी हायली रिकमेंड करेन बिकॉज इकडे व्हरायटीज ऑफ थालीज मिळतात. आणि तसंच मी ट्राय केली त्यांची कोंबडी वडे थाली, ज्यात होते कोंबडी वडे, चिकन करी, राईस, भाकरी, सोलकढी आणि चिकन खिमा पॅटिस. फिश थाली मधली ही सुरमई थाली मस्ट ट्राय आहे. याची टेस्टच नाही तर क्वालिटीही टॉप नॉच होती. टायमिंग आणि लोकेशन साठी कॅप्शन नक्की चेक करा. आज आपण आहोत डोंबिवलीच्या एका मराठमोळ्या मराठी मेजवानी. सी फूड मधील युनिक अशी आणि चवीला चमचमीत असणारी तंदूर कोळंबी आणि मालवणची अस्सल चव असणारं बोंबील फ्राय करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. डोंबिवली ईस्ट पेंढारकर कॉलेजच्या समोरच आहे मराठी मेजवानी आणि मराठी मेजवानी तुम्हाला चाखायला मिळणार आहेत अस्सल महाराष्ट्रीयन थाळी. आम्ही ट्राय केले यांची रावस थाळी, भाकरी आणि फिश करी बरोबरच सुखे बोंबील आणि जवळाची चटणी म्हणजे मन तृप्त झाल्याची पावती. तुम्हाला सुद्धा ह्या चमचमीत थाळी ट्राय करायच्या असतील तर ऍड्रेस कॅप्शन मध्ये आहे. फक्त 200 रुपयापासून स्टार्ट होते मिनी थाळी. ऑफर स्टुडंट आयडी वरती व्हॅलिड आहे. आपण व्हिजिट केलं मेजवानीचं नवीन ठिकाण म्हणजेच मराठी मेजवानीला. सी फूड साठी प्रसिद्ध आणि अँबियन्स तर वा वा. आपण इथे सगळंच सी फूड ट्राय केलं. स्टफ बोंबील असो नाहीतर तंदुरी प्रॉन्स, एकदम फ्रेश आणि चव तर लाजवाब. थाळीमध्ये तिसऱ्या थाळी आणि क्रॅब थाळी ऑर्डर केली. तिसऱ्या राईस, सोलकढी, भाकरी तसंच क्रॅब थाळी सुद्धा भरलेली होती. लास्टला माझं आवडतं कोलंबी भात ट्राय केलं. एकदम ऑथेंटिक आणि कोलंबी पण मोठी होती. ऑल ओव्हर टेस्ट, क्वालिटी, अँबियन्स आणि आणखी ऑफर्स साठी मी पर्सनली रेकमेंड करीन. लोकेशन GNP गॅलेरिया, पेंढारकर कॉलेजच्या अगदी समोर. जर तुम्ही सी फूड लवर असाल तर ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तर मी आज आलतो मराठी मेजवानीला, जे की लोकेटेड आहे डोंबिवलीमध्ये. तर जसं आम्ही इकडे पोहोचतो आम्हाला बघायला भेटते यांचं सुंदर छानसं मनाला भावल्यासारखं अँबियन्स. तर यांच्याकडे फक्त सी फूडच नाही तर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. तर आम्ही ऑर्डर केले यांचे स्पेशल डिशेस, जे की होते सुरमई थाली, चिकन कोलीवाडा, तंदुरी खेकडा आणि भरलेला पापलेट. तर एवढंच नाही गाईज, यांच्याकडे व्हरायटीज ऑफ थालीज आणि सी फूड्स अवेलेबल आहेत आणि टेस्टला तर खूपच छान आहे. मी तर तुम्हाला नक्की रेकमेंड करेल हे प्लेस. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि सेव्ह करा आणि नक्की फॉलो करा हंग्री ट्रॅव्हलर. जर तुम्ही सी फूड लवर असाल तर ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तर आज आम्ही आलेलो मराठी मेजवानीमध्ये, जे की लोकेटेड आहे डोंबिवलीमध्ये. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यांचा अँबियन्स खूप उत्कृष्ट आणि छान आहे. डोंबिवलीमध्ये तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी सी फूड फक्त इथेच भेटेल. तर आम्ही यांचं सुरमई थाली, चिकन कोलीवाडा, तंदुरी खेकडा आणि भरलेला पापलेट ट्राय केला. आणि तुमचं तर ना माहित, पण मी पहिल्यांदा असं बघतो जिथे पापलेट मध्ये प्रॉन स्टफिंग आहेत आणि खायला तर एकच नंबर. त्यानंतर आम्ही ट्राय केला चिकन कोलीवाडा आणि तंदुरी खेकडा, जो की खूप युनिक होता. नक्की व्हिजिट करा या प्लेसला अँड डू फॉलो फॉर मोर. डोंबिवलीमध्ये असाल तर या न्यूली ओपन सी फूड रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. कम्फर्टेबल सिटिंग सोबतच यांचा अँबियन्सही खूपच भारी आहे. इकडे येताच आम्ही ऑर्डर केले त्यांचे प्रॉन्स रवा फ्राय जे खूप क्रिस्पी आणि टेस्टी होते. आणि जर सी फूड मध्ये काहीतरी युनिक ट्राय करायची इच्छा असेल तर हे तंदूर फिश फ्राय इज अ मस्ट ट्राय. इकडची फिश थाली मी हायली रिकमेंड करेन बिकॉज इकडे व्हरायटीज ऑफ थालीज मिळतात. आणि तसंच मी ट्राय केली त्यांची कोंबडी वडे थाली, ज्यात होते कोंबडी वडे, चिकन करी, राईस, भाकरी, सोलकढी आणि चिकन खिमा पॅटिस. फिश थाली मधली ही सुरमई थाली मस्ट ट्राय आहे. याची टेस्टच नाही तर क्वालिटीही टॉप नॉच होती. टायमिंग आणि लोकेशन साठी कॅप्शन नक्की चेक करा. मी हाय कोली सोरीला ढोली मुंबईच्या किनारी, मार्कन कोली हानलन कोली गजल.
शिकला जरा साजरा मुखडा चंद्रवाने फुलला ग. राजा मदन हसतोय तसा की जीव माझा भुलला ए ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही ये. बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावरी. चला कपारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. बेसावच्या आँखों से और कर देना प्यार भर देना. आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का. नाही बघणार कोण कशी सॅलरी माझ्या खुशी खुश माझी फॅमिली. आता डरू नको मागे फिरू नको घरी येऊन घेऊन जा. येऊन जा ओ राजा मला नवरी करून आता घेऊन जा. येऊन जा ओ राजा मला नवरी करून आता घेऊन जा. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. ग तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं. माझं कालीच घोळ त्यात मासोली झालं. माझ्या प्रीतीचा सुटलाय तो भान वारा वारा वारा. रणगदा उस फलताच तोरा सार गुमान साळ सुद चोरा. माहेरला जाते गो नाखवा गोमू माहेरला जाते गो नाखवा. हिच्या गोवाला कोकण दाखवा हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो. dramo jamano, anião santantuca. Dramo jamano, anião santantuca. Kamazori japila lagi fermaninaka. Kamazori japila lagi fermaninaka. Mama ailo, ani pete kushiklipo. Mama ailo, ani pete kushikli. सरा में खास नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. ऋतुलयांग झाली दंग फिरली
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा तुला डोळ्यात तूच साजणी त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मित्र